नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक आर डी शेले आपलं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण इयत्ता 11वी या इयत्तेतील मराठी या विषयाचा अभ्यास या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहोत. तर मराठी युवक भारती इयत्ता 11वी यामध्ये उपयोजित मराठी ह्या विभागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये असलेला तिसरा घटक अनुवाद या घटकाचा आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे अनुवाद म्हणजे काय हे आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर अनुवाद म्हणजे एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आशयदृष्ट्या वहन करणे म्हणजे अनुवाद. आपण पाहतो की इंग्रजी भाषा सर्वांना समजते यातला भाग नाही. मराठी सर्वांना कळेल, इतरांना कळेल तर नाही. तर ज्या ठिकाणी आपण राहतो तर त्या ठिकाणची भाषा आपल्याला माहिती असते, परंतु अनेक व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात, जातात, फिरतात. तर अशा वेळेस ती भाषा त्या व्यक्तीला समजत नसेल तर अशा वेळेससुद्धा त्या भाषेचं ट्रान्सलेट आपण ज्याला म्हणतो अनुवाद ते करून दाखवणं गरजेचं असतं. म्हणजेच त्याला ती भाषा समजते, अवगत होते, सहज सोपी होते. अशा पद्धतीने आपण अनुवादात प्रास्ताविक जे आहे ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर मित्रांनो, पुस्तकात लक्ष द्यायचं आहे. जगातील विविध देशात राहणाऱ्या लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक जीवन वेगवेगळे आहे. त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणच्या साहित्यात तेथील लोकजीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. माणसाला परस्परांचे जीवन, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानसंपदा इत्यादी जाणून घेण्याची जिज्ञासा असते. या जिज्ञासापूर्तीचे एक साधन साहित्याचा अभ्यास हे असते, परंतु भाषेच्या अडसरामुळे सर्वांना ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत मार्ग असतो तो अनुवादाचा. स्रोत भाषेतील साहित्याचा लक्ष्य भाषेत अनुवाद झाला की माहितीची, ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होते आणि साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयांची माहिती एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, जगातल्या एका भागातून दुसऱ्या भागात पोचते. पूर्वी संपर्काची साधने मर्यादित होती, तसेच अनुवादाचे कामही मर्यादित स्वरूपात होत होते. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. तसेच ज्ञानाच्या विस्फोटाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहित्य तसेच अन्य क्षेत्रातील माहितीच्या देवाणघेवाणीची गरज फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनुवादाच्या कार्याला आता खूप महत्त्व प्राप्त झाले आहे आणि अनुवादकांना अनेक संधी उपलब्ध होत आहे. तर बघा मित्रांनो, तर अनुवाद हे खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. आपण अनेक ठिकाणी जातो, व्यवहार करतो, फिरतो, हिंडतो. अशा वेळेस आपल्याला ती प्रमाण भाषा जी आहे, तिथली जी भाषा आहे ती भाषा आपल्याला समजणं कठीण जातं. अशा वेळेस अनुवादकाची गरज भासत असते आणि त्या ट्रान्सलेट झालेल्या भाषेत आपण जे भाषा बोलली जाते त्या भाषेचं ट्रान्सलेट करून आपल्याला ते समजण्यासाठी, अवगत होण्यासाठी सोपे आणि सुलभ जात असते मित्रांनो. तर बघा, अनुवादकाची भूमिका फार महत्त्वाची असते. यामध्ये आपण पाहतो की अनुवाद या शब्दाचा नेमकं अर्थ सांगायचा तर अणु म्हणजे मागाहून, वाद हे वद या धातूचे रूप आहे. मागाहून सांगितलेले असा अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो.
म्हणजे बोलून झाल्यानंतर त्या गोष्टीचं ट्रान्सलेट केलेलं असतं, म्हणजे अनुवाद. एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आशयदृष्ट्या वहन करणे म्हणजे अनुवाद. कोणत्याही देशाचे साहित्य हे तेथील समाज जीवनाचे प्रतिबिंब असते. भाषेच्या अडचणींमुळे मात्र विविध समाजातील देशातील साहित्य समजणे कठीण जाते. अशा वेळी अनुवादाचा उत्तम मार्ग हाती असतो. उपलब्ध माहितीची, साहित्याची, ज्ञानाची देवाणघेवाण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादाच्या माध्यमातून करता येते. म्हणजेच भाषेच्या समृद्धीचे वहन एका भागातून दुसऱ्या भागात सहज होऊ शकते. ज्या भाषेतील साहित्याच्या मजकुराचे वहन करायचे असते तिला स्त्रोत भाषा म्हणजेच सोर्स लँग्वेज असे म्हणतात. तर ज्या भाषेमध्ये मजकुराला सामावून घ्यायचे असते तिला लक्ष्य भाषा म्हणजेच टार्गेट लँग्वेज असे म्हणतात. लँग्वेज. अनुवाद ही जशी दोन भाषांमधली आंतरक्रिया आहे तशीच ती दोन संस्कृतीमधीलही आंतरक्रिया आहे. अनुवादामुळे म्हणजे अनुवादामध्ये मूळ साहित्यातील सामाजिक सांस्कृतिक वातावरण, विचार, भावभावना दुसऱ्या भाषेत संक्रमित होताना आपल्याला दिसून येते. की आपण पाहतो की एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला ते अनुवाद करावं लागत असतं. म्हणजेच जी प्रमाण भाषा आहे त्या व्यक्तीची त्या प्रमाण भाषेमध्ये आपल्याला त्याला सांगावं लागत असतं. म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये, अनेक व्यावसायिक क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, विदेशात असो, अनेक देशांमध्ये, राज्यांमध्ये अनुवादकाची भूमिका फार महत्त्वाची असते. म्हणजेच त्या व्यक्तीला त्या प्रमाण भाषेचं ज्ञान त्या व्यक्तीला आपण देत असतो. त्या प्रमाण भाषेत आपण त्याला ते स्पष्ट करून देत असतो. तर हे झालं प्रास्ताविक, त्याची प्रास्तावना. त्यानंतर अनुवाद. आपण पाहिलं की अनुवाद म्हणजे काय, तसंच अनुवाद हा शब्द कुठून आला, कोणत्या भाषेतून आला, कसा तयार झाला, हे आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. अनुवाद या शब्दाची फोड केली तर अनु म्हणजे मागाहून, वाद हे वद ह्या धातूचे रूप आहे. अर्थात मागाहून सांगितलेले असा अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो. मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच, अनुवाद म्हणजे काय. अनुवाद म्हणजे मागाहून सांगितलेला है ना. वाद हे वद ह्या धातूचे रूप आहे. अनुवाद या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्येष्ठ भाषा अभ्यासक काय म्हणतात, परांजपे म्हणतात, यांच्या मते अनुवाद म्हणजे मौखिक किंवा लिखित भाषेच्या माध्यमातून एकदा व्यक्त झालेल्या आशयाची त्याच भाषेच्या किंवा दुसऱ्या भाषेच्या एखाद्या भाषेच्या माध्यमातून पुन्हा केलेली मौखिक किंवा लिखित अभिव्यक्ती होय, है ना. म्हणजेच त्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेत, प्रमाण भाषेमध्ये आपण ती लिखित किंवा मौखिक स्वरूपात आपण ती स्पष्ट करून दाखवत असतो. त्याला म्हणतात अनुवाद. अनुवाद ही जशी दोन भाषांमधील आंतरक्रिया असते तशीच ती दोन संस्कृतीमधीलही आंतरक्रिया असते. त्या भाषांपैकी ज्या भाषेतल्या मजकुराचा अनुवाद करायचा त्या भाषेला मूळ भाषा अथवा स्त्रोत भाषा, त्यालाच आपण सोर्स लँग्वेज असे म्हणतात. तर ज्या भाषेत अनुवाद करायचा तिला लक्ष्य भाषा म्हणजेच टार्गेट लँग्वेज असे म्हणतात. आणि प्रत्येक भाषेला एक परंपरा असते आणि त्या भाषेतील साहित्यात ज्ञान भंडाराचे संचित असते.
त्यामुळे अनुवाद करणे म्हणजे एखाद्या साहित्य कृतीचे शब्दशः भाषांतर करणे नव्हे, तर मूळ साहित्य कृतीमधील सांस्कृतिक सामाजिक वातावरण, विचार आणि भावभावना दुसऱ्या भाषेतील वाचकांपर्यंत संक्रमित करणे होय. भाषांतर करणे म्हणजे काय? शब्दशः साहित्यकृतीचे भाषांतर करणे म्हणजे काय? तर साहित्यकृतीमधील सांस्कृतिक सामाजिक वातावरण, विचार, भावभावना ह्या दुसऱ्या भाषेतील वाचकांपर्यंत संक्रमित करणं गरजेचे असते. आपल्या साहित्यात, आपल्या प्रमाण भाषेमध्ये आपण आपलं साहित्य निर्माण करू शकतो, परंतु इतर व्यक्तींना ती भाषा अवगत व्हायला पाहिजे, समजायला पाहिजे की ह्या साहित्यामध्ये काय दर्शवलेलं आहे लेखकांनी. तर त्या दृष्टिकोनातून त्या भाषेत, त्यांच्या प्रमाण भाषेत स्वैर करणं, लिखाण करणं म्हणजेच अनुवाद. अनुवादाचे क्षेत्र पूर्वी प्रामुख्याने साहित्यापुरते मर्यादित होते. त्याच्या जोडीला विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगविषयक साहित्याचे गरजेनुसार अनुवाद होत होते. आता अनुवादाचे क्षेत्र विस्तारत आहे. रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट या माध्यमात अनुवादाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्या विविध प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण करू पाहत आहेत. त्यांना चांगले अनुवादक हवे असतात. बहुराष्ट्रीय कंपन्या व्यापाराच्या निमित्ताने जगभर पोहोचत आहेत. प्रसार आणि जाहिरात कार्यासाठी त्यांना स्थानिक भाषांमधील अनुवादाची गरज भासत आहे. शिक्षण क्षेत्राचा विस्तार होत आहे. जगभरात होत असलेला ज्ञानाचा विस्फोट शिक्षणाच्या माध्यम भाषांमधून पोहोचवण्यासाठी तज्ज्ञ अनुवादकांची गरज आहे. त्यामुळे अनुवादाच्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. पहा मित्रांनो, की आपण पाहत असतो की अनेक ठिकाणी आपण जातो तर त्या ठिकाणची भाषा, त्या ठिकाणची लँग्वेज आपल्याला माहीत नसते. समोरचा व्यक्ती आपल्याला काय बोलत आहे ते आपल्याला समजत नसतं. मग अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अनुवादकाची गरज भासत असते. आपण पाहत असतो, आपलं राज्य असो, देश असो किंवा विदेश असो आणि कोणतंही क्षेत्र असो, जाहिरात क्षेत्र असो, सिनेमा क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र असो, अशा सामाजिक क्षेत्र असो, अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनुवादकाची भूमिका फार महत्त्वाची ठरत असते. अनुवादक हा त्या भाषेतील प्रमाण भाषेचं ज्ञान त्याला असणं गरजेचं असतं. तसंच इतर भाषाही त्याला अवगत असणं गरजेचे असते. त्यावर त्याचं प्रभुत्व असणं गरजेचं असतं मित्रांनो. अशा तऱ्हेचा अनुवादक होणं, त्याला अनेक गोष्टींची व्यासंग असणं गरजेचे असते. तेव्हाच तो चांगला, उत्तम अनुवादक होऊ शकत असतो. भाषेच्या अडचणींमुळे मात्र विविध समाजातील, देशातील साहित्य समजणे आपल्याला कठीण जाते. अशा वेळी सुद्धा अनुवादाचा उत्तम मार्ग हाती असतो. उपलब्ध माहितीची, साहित्याची, ज्ञानाची देवाणघेवाण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादाच्या माध्यमातून करता येते. म्हणजेच भाषेच्या समृद्धीचे वहन एका भागातून दुसऱ्या भागात आपल्याला सहज होऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला त्या भाषेचं ज्ञान होणं गरजेचं असतं. अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनुवादकाची गरज भासताना आपल्याला दिसून येत असते मित्रांनो. त्यानंतर आपण भाषा आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजात राहणे, एकमेकांशी संपर्क साधणे या मानवी गरजा आहेत.
या गरजांची पूर्तता भाषा करते. कोणतीही भाषा आपल्या समोर दोन स्वरूपात येते, मौखिक भाषा आणि दुसरी लिखित भाषा. आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना आपण भाषेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. समाजात चांगले विचार, मूल्य साहित्याच्या माध्यमातून रुजवणे भाषेचे महत्त्वाचे कार्य ठरते. भारतातील आणि जगभरातील विविध भाषांमध्ये उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती होत आहे. साहित्यातील अनुभव विश्वाची विविधता, व्यापकता जाणून घ्यायची असेल तर अनुवादाच्या मार्गाने जावे लागेल. मनुष्याने विचार करायला सुरुवात केली तेव्हापासून तो अनुवाद करतो. भाषांतर, अनुवाद, रूपांतर, स्वैर अनुवाद या प्रक्रिया भिन्न असून यात खालीलप्रमाणे सूक्ष्म भेद आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मौखिक असो किंवा लिखित असो, ह्या दोघीही भाषेमध्ये आपल्याला अनुवाद करावं लागत असतं. लिखित भाषेमध्ये सुद्धा आपण ह्या ठिकाणी अनुवाद करत असतो. तर अनुवाद ही कोणत्याही देशाचे साहित्य ही आपण ह्या ठिकाणी एकमेकात लिखित असो किंवा मौखिक असो ते करत असतो. म्हणजे एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आशयदृष्ट्या वहन करणे म्हणजे अनुवाद होय. अशा पद्धतीने त्यानंतर भाषांतर, अनुवाद, रूपांतर, स्वैर अनुवाद ह्या प्रक्रिया भिन्न असून यात खालीलप्रमाणे सूक्ष्म भेद आहेत. बघूया आपण भाषांतर. भाषांतरामध्ये काय दर्शवलेलं असतं, सूक्ष्म भेद ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया भाषांतराचं. तर बघा मित्रांनो, भाषांतर म्हणजे एका भाषेतील आशय जसंच्या तसा दुसऱ्या भाषेत नेणे किंवा आशयाचे भाषिक स्थलांतर करणे होय. भिन्न भाषा, भाषिक साहित्य व संस्कृती यांना जोडण्याचे, देवाणघेवाण करण्याचे भाषांतर हे एक साधन आहे. म्हणूनच ट्रान्सलेशन इज अ ब्रिज टू जॉईन टू गल्फ स्ट्रीम्स असे म्हटले आहे. म्हणजे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर कल्याण काळे यांच्या मते मूळ संहितेच्या वाचनाने मिळणारे ज्ञान आणि विचार, आनंद आणि अनुभव दुसरी भाषा बोलणाऱ्याला त्याच्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे भाषांतर होय. भाषांतर म्हणजे काय, तर एका भाषेतील आशय जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेणे किंवा आशयाचे भाषिक स्थलांतर करणे होय. भिन्न भाषा, भाषिक साहित्य व संस्कृती यांना जोडण्याचे, देवाणघेवाण करण्याचे भाषांतर हे एक साधन आहे. म्हणून असं म्हटलं गेलं की ट्रान्सलेशन इज अ ब्रिज टू जॉईन टू गल्फ स्ट्रीम्स. अशा पद्धतीने आपण याचा अर्थ दर्शवू शकतो मित्रांनो, की किती महत्त्वपूर्ण भाषेला सुद्धा तितकंच महत्त्व ह्या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अनुवाद म्हणजे काय बघूया. अनुवादात काय सूक्ष्म भेद दर्शवलेला आहे तो आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया. अनुवाद म्हणजे मूळ साहित्य कृतीच्या अंतरंगात प्रवेश करून नवनिर्मिती करणे होय. लक्षात घ्या, अनुवाद म्हणजे मूळ साहित्य कृतीच्या अंतरंगात प्रवेश करून नवनिर्मिती करणे होय. अनुवादकर्ता मूळ लेखकाचे स्वत्व अबाधित राखून नवीन वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करत असतो. बघा, एखाद्या भाषेमध्ये एक साहित्यकृती निर्माण आहे, तर त्या साहित्यकृतीत शिरून लेखक त्या ठिकाणी त्या साहित्यकृतीचं दुसऱ्या भाषेत अनुवाद करत असतो.
अनुवाद म्हणजे मूळ साहित्य कृतीच्या अंतरंगात प्रवेश करून नवनिर्मिती करणे होय. अनुवाद करता मूळ लेखकाचे अबाधित राखून नवीन वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतो. त्यानंतर रूपांतर. एखाद्या वाङ्मय प्रकारातील कलाकृती दुसऱ्या वेगळ्या वाङ्मय प्रकारात नेणे म्हणजे रूपांतर होय. बघा, एखाद्या वाङ्मय प्रकारातील कलाकृती दुसऱ्या वेगळ्या वाङ्मय प्रकारात नेणे म्हणजे रूपांतर होय. पुनराभिव्यक्ती हे रूपांतराचे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कादंबरीचे नाटक या साहित्य प्रकारात रूपांतर होते. यामध्ये साहित्य प्रकाराच्या स्वरूपानुसार आशय, शैली आणि रूपात बदल होत असतो. एका साहित्य प्रकारातील साहित्यकृती दुसऱ्या साहित्य प्रकारात नेणे म्हणजे रूपांतर करणे होय. पुनराभिव्यक्ती हे रूपांतराचे वैशिष्ट्य आहे. एका नाटकाचे कादंबरी ह्या साहित्य प्रकारात रूपांतरण करताना साहित्य प्रकाराच्या स्वरूपानुसार आशय, शैली यात बदल होताना आपल्याला दिसून येत असतो. लेखकाला, साहित्यिकाला त्यामध्ये बदल करायचा आहे. आशयानुसार त्या शैलीत बदल करायचा आहे. त्या ठिकाणी पुनराभिव्यक्ती जे म्हणतो आपण ते रूपांतराचं खास वैशिष्ट्य असतं. एखादं वाङ्मय, एखादी कलाकृती ही दुसऱ्या वाङ्मय प्रकारात, दुसऱ्या वाङ्मय कलाकृतीत घेऊन जाणं म्हणजे रूपांतरण होय. लेखकाला काहीतरी आणखी वेगळं नवीन दर्शवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून ती पुनराभिव्यक्ती ते दर्शवत असतं. अशा पद्धतीने ती नवीन शैली, आशय त्या ठिकाणी दर्शवत असतात. त्यानंतर स्वैर अनुवाद. स्वैर अनुवादात मूळ साहित्य कृतीमधील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अनुवादित साहित्य कृतीत बदलले जाते. लक्ष्य भाषेतील भौगोलिक, सामाजिक वातावरण विचारात घेऊन स्वैर अनुवादात आवश्यक ते बदल केले जातात. बघा, स्वैर अनुवादात मूळ साहित्य कृतीतील सामाजिक, भौगोलिक तसेच सांस्कृतिक वातावरण आहे ते अनुवादित साहित्य कृतीत बदलले जाते. लक्ष्य भाषेतील टार्गेट लँग्वेज जे आपण ज्याला म्हणतो ते भौगोलिक, सामाजिक वातावरण नजरेसमोर ठेवून अनुवादात आवश्यक ते बदल केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मित्रांनो, बघूया आपण ह्या ठिकाणी काही फरक जे आहे अनुवादाच्या भिन्न रूपातील फरक दाखवलेले आहे. ते अनुवादातील भिन्न रूपातील फरक आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. त्याचं स्वरूप आहे दाखवलेलं, त्यानंतर वैशिष्ट्ये आहेत, अनुवादकाची शैली आहे आणि त्याचे खालील उदाहरणे दिलेले आहेत. तर बघा कशा पद्धतीने स्वरूप असतं. भाषांतराचं स्वरूप काय असतं, अनुवादाचं स्वरूप काय असतं, रूपांतराचं स्वरूप काय आहे आणि स्वैर अनुवादकाचं स्वरूप काय आहे ते. तर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी स्वरूप जाणून घेऊया भाषांतराचं. भाषांतर कसं असतं, त्याचं स्वरूप. मूळ मजकुरातील शब्दानशब्द वाक्यरचना, शैली भाषांतरात जशीच्या तशी टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, मूळ मजकूर जो आहे तो शब्दनशब्द आणि वाक्यरचनेची यांची शैली भाषांतरामध्ये कुठेही बदल केला जात नाही. जसं तसं लिहिलं जातं, जसं तसं मौखिक स्वरूपात दर्शवलं जातं, प्रयत्न केला जातो ते टिकवण्याचा. आणि अनुवादामध्ये शब्द, संरचना, शैली यापेक्षा एकूण आशयावर भर देऊन केलेले भाषांतर म्हणजे अनुवाद होय. आशयाला लक्ष द्यायचं, या ठिकाणी आशयावरती भर द्यायचा आहे. शब्द, संरचना, शैली यापेक्षा एकूण आशयावर, संपूर्णतः आशयावर, शब्द आहे, संरचना आहे, शैली आहे या संपूर्ण घटकावर देऊन केलेले भाषांतर म्हणजेच अनुवाद होय. आणि रूपांतरामध्ये बघूया की मूळ कलाकृतीचे केवळ बीज घेऊन पूर्णतः नवीनच कलाकृती रचणे म्हणजे रूपांतर होय. फक्त त्या वाङ्मय कृतीत
वाङ्मय कृतीतील बघा साहित्य कृती जी आहे साहित्य प्रकारातील त्या दुसऱ्या साहित्य प्रकारात नेणे म्हणजे रूपांतर होय. त्याची पुनराभिव्यक्ती करावी लागते मित्रांनो, है ना. म्हणजेच एका वाङ्मय प्रकारातील दुसऱ्या वाङ्मय प्रकारात नवीन रूपांतर करणे. लेखक जे असतो तो नवीन रूपांतर करत असतो, काहीतरी नाविन्यता दर्शवत असतो. म्हणजेच या साहित्य प्रकारात बघा काहीतरी पुनराभिव्यक्ती केली जाते. हे रूपांतराचे वैशिष्ट्य आहे. एका नाटकाचे कादंबरी या साहित्य प्रकारात रूपांतर करताना साहित्य प्रकाराच्या स्वरूपानुसार आशय शैली यात बदल होत असतो. आशयामध्ये बदल केला जातो, शैलीमध्ये बदल झालेला असतो. आणि स्वर अनुवादमध्ये बघूया, मूळ कथा वस्तूला धक्का न लावता स्वातंत्र्य घेऊन स्वर अनुवाद केला जातो. मूळ वस्तू कथा वस्तू काहीही तिला आपण ह्या ठिकाणी काहीही बदल न करता तर आपल्या पद्धतीने तो स्वर अनुवाद केला जात असतो. की स्वर अनुवादात मूळ साहित्य कृतीतील सामाजिक असो, भौगोलिक असो, तसेच सांस्कृतिक वातावरण अनुवादित साहित्य कृतीत बदलले जाते आणि लक्ष्य भाषेतील भौगोलिक सामाजिक वातावरण नजरेसमोर ठेवून अनुवादात आवश्यक ते बदल केले जातात मित्रांनो. याला म्हणतो आपण स्वर अनुवाद. त्यानंतर बघूया आपण भाषांतरामध्ये त्याचे वैशिष्ट्य काय आहे. नेमकेपणा, काटेकोरपणा, तंतोतंतपणा, यथार्थता ही वैशिष्ट्ये असतात. हे सर्व लक्षात घेणं गरजेचं आहे. भाषांतर करताना कुठेही बदल होता कामा नये. लक्षात घ्या मित्रांनो, मूळ मजकुरातील शब्द वाक्य रचना शैली भाषांतरात जशीच्या तशी टिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो मित्रांनो. म्हणजे नेमकेपणा, काटेकोरपणा, तंतोतंतपणा, यथार्थता ही वैशिष्ट्ये त्याची खास असतात. त्यानंतर अनुवादामध्ये एक प्रकारे मुक्त भाषांतरच असते. आवश्यक तिथे एक संक्षेप किंवा विस्तारही केलेला असतो. त्यानंतर रूपांतर एक प्रकारे मुक्त अनुवाद म्हणावा लागेल. मुळातील सांस्कृतिक वातावरण शैली यात आमूलाग्र बदल केलेला असतो. आणि स्वर अनुवादात या प्रकारच्या अनुवादात प्रत्येक गोष्टीचा अनुवाद करण्याऐवजी मूळ संकल्पना विचारात घेऊन आणि अनुवादाचे स्वातंत्र्य घेऊन कलाकृती निर्माण करणे अपेक्षित असते. या प्रकारच्या अनुवादामध्ये आपण पाहिलं की मूळ कथावस्तूला धक्का न लावता स्वातंत्र्य घेऊन स्वर अनुवाद केलेला असतो. साहित्य कृतीची त्यामध्ये कोणताही बदल न करता आपण फक्त स्वर वेगळा अनुवाद त्या ठिकाणी केलेला असतो. अशा पद्धतीने. त्यानंतर आहे अनुवादकाची शैली कशी असायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी भाषांतरामध्ये पाहू, भाषांतरकार आपल्या लेखनशैलीत मूळ मजकुराशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहिलं की मूळ मजकुरातील शब्द वाक्यरचना शैली भाषांतर जशीच्या तशी टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. नेमकेपणा, काटेकोरपणा, तंतोतंतपणा, यथार्थता ही खास वैशिष्ट्ये भाषांतराचे असतात. म्हणून भाषांतरकार आपल्या लेखनशैलीत मूळ मजकुराशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर अनुवादात अनुवादकाच्या शैलीची छाप दिसून येते, कारण अनुवादकाने शैलीचे स्वातंत्र्य घेतलेले असते. म्हणजेच एक प्रकारे मुक्त भाषांतरच असते. आवश्यक तिथे एक संक्षेप किंवा विस्तारही केलेला असतो. म्हणजे शब्द, संरचना, शैली यापेक्षा एकूण आशयावर भर देऊन केलेले भाषांतर असतं, म्हणजे अनुवाद असतं. म्हणून ह्यामध्ये शैली जी आहे अनुवादकाची शैली अनुवादामध्ये की अनुवादात अनुवादकाच्या शैलीची छाप दिसून येते, कारण अनुवादकाने शैलीचे स्वातंत्र्य घेतलेले असते. त्यानंतर रूपांतर हे एक प्रकारे पुनर्सर्जनच असते. रूपांतरकाराच्या शैलीला अनुवादकाच्या शैलीपेक्षा अधिक स्वातंत्र्य असते. तर पाहिलं आपण ह्या ठिकाणी की एक प्रकारे मुक्त अनुवाद म्हणावा लागेल. मुळातील सांस्कृतिक वातावरण आहे शैली यात आमूलाग्र बदल केलेला असतो. म्हणजे मूळ कलाकृतीचे केवळ बीज घेऊन पूर्णतः नवीनच कलाकृती रचणे म्हणजे रूपांतर असतं. म्हणजेच रूपांतर हे एक प्रकारे पुनर्सर्जनच असतं. रूपांतरकाराच्या शैलीला अनुवादकाच्या शैलीपेक्षा अधिक स्वातंत्र्य दिलेलं असतं. स्वर अनुवादामध्ये वाचकांच्या संवेदनशीलतेला रुचेल पचेल असा बदल करण्याची शैली अनुवादक वापरत असतो.
म्हणजेच मूळ कथावस्तूला धक्का न लावता स्वातंत्र्य घेऊन सैर अनुवाद केलेला असतो. म्हणजेच वाचकांच्या संवेदनशीलतेला कोणताही परिणाम न होता, त्यांची भावना न दुखवता रुचेल पचेल असा बदल करण्याची शैली अनुवादक ह्या ठिकाणी वापरत असतो. कशा पद्धतीने उदाहरणं ह्या ठिकाणी दर्शवलेले आहे मित्रांनो, आपण हे या ठिकाणी पाहणार आहोत. अनेक उदाहरणं ह्या ठिकाणी दिलेले आहेत, त्या उदाहरणांचा ही अभ्यास आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. भाषांतरामध्ये काय उदाहरणे देणार तुम्ही मित्रांनो, बघूया आपण. विविध सामाजिक शास्त्रे आणि विज्ञान तंत्रज्ञान या संबंधीची भाषांतरे ह्या ठिकाणी दिलेली असतात. भाषांतरामध्ये विविध सामाजिक शास्त्र आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, या संबंधीची भाषांतर दिलेले असतात. आणि अनुवादामध्ये उदाहरणं देता येऊ शकतात की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर या आत्मचरित्राचा मराठीत अग्निपंख या नावाने माधुरी शानबाग यांनी केलेला अनुवाद. बघा, आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत, माजी राष्ट्रपती, दिवंगत माजी राष्ट्रपती, यांचं जे पुस्तक आहे विंग्ज ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख नावाचं पुस्तक, हे त्यांनी मराठीत माधुरी शानबाग यांनी मराठीत अनुवाद केलेला आहे अग्निपंख या नावाने, इंग्रजीमधील मराठीत. तसंच बघूया आपण ह्या ठिकाणी रूपांतर कसं केलेलं आहे. पुलचे म्हणजे पु ल देशपांडे यांचं जे फुलराणी हे नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मेलियन या इंग्रजी नाट्याचा भावानुवाद किंवा अनुसर्जन आहे. बघा, पिग्मेलियन ह्या इंग्रजी नाट्याचा भावानुवाद आपण ज्याला म्हणतो, हे पुलचं फुलराणी नाटक आहे बर्नार्ड शॉ यांचं. अशा पद्धतीने त्यानंतर स्वर अनुवादामध्ये बघूया उदाहरण. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या मूळ बंगाली कवितेचा श्यामला कुलकर्णी यांनी केलेला जाता असताला हा स्वर अनुवाद आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत झालं, एका कादंबरीतून दुसऱ्या कादंबरी, म्हणजे ज्या कादंबरीला धक्का न लावता जसं तसं दुसऱ्या आपल्याला त्या ठिकाणी भाषेत ती उतरवायची असते. म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांची मूळ बंगाली भाषा होती. कवितेची श्यामला याची कुलकर्णी यांनी केलेला जाता असताला हा स्वर अनुवाद आहे. श्यामला ही कादंबरी जी आहे, कविता जी आहे, हे रवींद्रनाथ टागोरांची आहे बंगालीमध्ये. आणि तीच श्यामला कुलकर्णी यांनी या ठिकाणी जाता असताला हा स्वर अनुवाद केलेला आहे. रवींद्रनाथ टागोरांची मूळ बंगाली कविता, श्यामला कुलकर्णी यांनी केलेला जाता असताला हा स्वर अनुवाद आपल्या ह्या ठिकाणी लक्षात आला. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे ह्या ठिकाणी अनुवाद जी आहे दर्शवलेले आपल्याला दिसून येते मित्रांनो. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत अनुवादकाचा व्यासंग. कसा असायला पाहिजे अनुवादक, हे आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. परंतु आपण ह्या घडीला फक्त अनुवादकाचं प्रास्ताविक, भाषांतर, रूपांतर, स्वर अनुवाद यांच्यातील सूक्ष्म भेद आपण अभ्यासून घेतलेत. अनुवाद म्हणजे काय, त्याचबरोबर भाषांतर म्हणजे काय, अनुवाद, भाषांतर, स्वर अनुवाद यांचे सूक्ष्म भेद जे होते ते आपण या ठिकाणी अभ्यासून घेतलेत. अनुवादाच्या भिन्न रूपातील फरक जे होते तेही आपण ह्या ठिकाणी स्वरूप, वैशिष्ट्ये, अनुवादकाची शैली, उदाहरणांसहित आपण ह्या ठिकाणी तो फरक जो होतो, भिन्न रूपातील फरक, तोही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतला मित्रांनो. आता आपण पुढील जे राहिलेला जो भाग आहे अनुवादकाचा व्यासंग म्हणजेच त्याचे व्यक्तिमत्व, कौशल्य जे आहे ते आपण पुढील घटकाला, पुढील तासाला नवीन व्हिडिओमध्ये अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. तोवर आपण ह्या झालेल्या घटकाचा आपण ह्या ठिकाणी तयारी करायची आहे. आपण जे शिकवून घेतलं ते वाचून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.